फक्त घरातलं मोजकंच साहित्य आणि हा अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच्या तसा केक घरच्या घरी बनून तयार होतो. काहीच करायचं नाही तर फक्त सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, मिक्सरवर फिरून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हा अगदी सोप्यात सोपा मुलांच्या आवडीचा केक घरच्या घरी आपला बनून तयार होतो. केक तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार झालाय, हलका फुलका झालाय, मस्त स्पॉन्जी झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा बाजारामध्ये विकत मिळतो तसा केक घरच्या घरी तयार करायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हा केक बनवतोय. त्यामुळे काय करायचंय, त्यासाठी लागणारी पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची. इथे मी केक टीन तयार करून घेते. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर आहे ना यावरती आपल्याला बटर पेपर असा ठेवून द्यायचा आहे. बटर पेपर जर तुमच्याकडे नसेल तर थोडासा यावरती तुम्ही मैदा भुरभरून घ्या आणि अशा रीतीने केक टीन आपण तयार करून घेतला. सोबतच आपल्याला कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवायची. तर त्यासाठी गॅसवर जाड तळाची कढई गरम करायला ठेवली. गॅस मंद ठेवायचा, यावर झाकण ठेवून कढई आपल्याला प्रीहीट होण्याकरता ठेवून द्यायची आहे. तर कढई अगोदरच अशी प्रीहीट करायला ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे केकचं बॅटर तयार झाल्याबरोबर लगेचच आपण केक बेक करायला ठेवू शकतो. आता लगेचच आपण केकचं बॅटर तयार करायला घेऊ. केकचं बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवतोय, त्यासाठी घरातलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये घालूयात 1 वाटी बारीक रवा. जाड बारीक कोणताही रवा या ठिकाणी तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाव वाटी मैदा. मैदा यामध्ये घातल्यामुळे केकला छान बाइंडिंग येतं, फार असा कोरडा आणि भुसभुशीत असा केक तयार होत नाही. त्यानंतर यामध्ये घालायची पाऊण वाटी साखर. यानंतर केक चवीला चांगला लागावा यासाठी इथे मी यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घातली. मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे, नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता हे आपल्याला आहे ना मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि जमेल तितकं याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे मिक्सरवर फिरवून घेतलं आणि याची छान अशी बारीक आपण पावडर तयार करून घेतलेली आहे. अशा रीतीने ना हे केकचं प्रेमिक्स तयार होतं. हे तुम्ही एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवून देऊ शकता, म्हणजे मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्हाला केक तयार करता येऊ शकतो. तर असं हे केकचं प्रेमिक्स तयार झालं की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी साजूक तूप. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्ही पाव वाटी तेलसुद्धा घेऊ शकता. लक्षात ठेवा, फक्त तूप घेताना ते आपल्याला वितळलेलं घ्यायचं आहे, घट्टसर तुपाचा वापर करायचा नाही. त्यानंतर आहे ना मी यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी घट्टसर दही. दही घेताना खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूयात अर्धी वाटी दूध. तर दूध घालताना मी यामध्ये थोडं थोडं घालणार आहे, म्हणजे मग केकचं बॅटर खूप जास्त पातळ होणार नाही. थोडंसं दूध यामध्ये घालायचं, चमच्याने हलवून याला मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शिल्लक राहिलेलं जे थोडंसं दूध होतं ना ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. बरोबर अर्धी वाटी दूध आपण यामध्ये घातलेलं आहे. रव्याचा केक बनवतोय त्यामुळे थोडंफार 1-2 चमचे दूध तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला आहे ना आपण हे बघा, हे असं मिक्सरवर फिरून छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने केकचं बॅटर आपलं मिक्सरच्या भांड्यातच तयार झालंय. आता भांड्यांचा खूप जास्त पसारा नको म्हणून यामध्येच आपल्याला आहे ना अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची. जर तुम्हाला व्हॅनिला एसेन्स घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. सोबतच 1 चमचाभर मी यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. आता याला आहे ना खूप जास्त मिक्सरवर फिरवायचं नाही, फक्त याला नाही 10 ते 15 सेकंदासाठी पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल. तर हे बघा, बेकिंग पावडर, विलायची पावडर आणि खाण्याचा सोडा घालून याला पल्स मोडवरती मी 10 सेकंदासाठी फिरवून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीचं हे केकचं बॅटर आपलं मिक्सरच्या भांड्यात झटपट बनून तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच हे असं केकचं बॅटर केलं की म्हणजे मग भांड्यांचा खूप जास्त पसारा होत नाही आणि केकसुद्धा अगदी झटपट तयार होतो. तयार करून घेतलेलं केकचं बॅटर आता केक टीनमध्ये मी ओतून घेते. केक टीनसुद्धा आपण अगोदरच तयार करून घेतलेला होता, त्यामुळे ही कृती आपल्याला फटाफट करता येते. तर हे बघा, सगळं बॅटर आहे ना मी केक टीनमध्ये काढून घेतलं. याला हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं. त्यानंतर लगेचच केक बेक करायला ठेवायचा आहे. तर आपण सुरुवातीला जी कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती त्यावरचं झाकण काढायचं आणि केक टीन आपल्याला कढईमध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. आता गॅस आपल्याला मंदच ठेवायचा, पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि बरोबर 40 ते 45 मिनिटं आपण ना केक बेक होण्याकरता ठेवून देणार आहोत.
तर 45 मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता केक आपला इथे छान असा बेक झालेला आहे. हा केक बेक होण्याकरता मला बरोबर 45 मिनिटं लागलेली आहेत. गॅस मंद ठेवला होता आणि मंद गॅसवरती 45 मिनिटासाठी मी केक बेक करून घेतलेला आहे. या कढईतून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि केक संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याला कट करणार आहोत. पण त्याआधी काय करायचं, यावर एखादा स्वच्छ सुती कपडा किंवा टॉवेल झाकून ठेवायचा, म्हणजे मग यातलं मॉइश्चर तसंच राहतं आणि केक थंड झाल्यानंतर आहे ना कोरडा होत नाही, छान मऊसूत राहतो. तर हे बघा केक संपूर्ण थंड करून घेतला. त्यानंतर काय करायचं आहे, सुरीच्या मदतीने केक टीनपासून केकच्या कडा अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या. केकच्या कडा टीनपासून मोकळ्या करून घेतल्या की एका प्लेटमध्ये याला आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. केक टीनवरती हलक्या हाताने टॅप करायचं आणि टीन वरच्यावर अलगद हाताने आपल्याला काढून घ्यायचं. तर हे बघा छान असा इथे आपला हा केक बेक झालेला आहे. यामध्ये जो आपण बटर पेपर घातलेला होता ना त्याला आपल्याला बाजूला काढून टाकायचं. मस्त असा केक तांबूस रंगावरती बेक झालेला आहे. तर हे बघा मस्त असा जाळीदार केक आपला या ठिकाणी बनून तयार झालेला आहे. लगेचच याला कट करून घेऊ. तर हे बघा किती मस्त आणि जाळीदार केक तयार झालेला आहे. केक कट करत असताना तुमच्या लक्षात येतच असेल की केकचे अजिबात तुकडे पडत नाहीयेत. छान मऊसूत आणि स्पॉन्जी असा केक बनून तयार झालाय. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आलेलं आहे. रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. चवीला म्हणाल तर अगदी बाजारात विकत मिळतो ना तसाच हा केक चवीला लागतो. तर अशा रीतीने घरातलं मोजकंच साहित्य वापरून तयार झाला आपला अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा घरच्या घरी रवा केक. हा रवा केक लहान मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा चहासोबत खाण्यासाठी बनवा. बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट बनून तयार होतो. तर हा रवा केक तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.